आम्हाला आता कोला दिसल्यासारखा झाला. तो बघ कोला. ये देखो, या जंगलामध्ये खाणार आम्ही मॅगी. हॅलो मित्रांनो, वेलकम. तुम्हा सर्वांचा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज मी आहो सावलीमध्ये आणि आज अचानक कॉल आला. आपली मित्र म्हणे की चला भाऊ आपण जंगलामध्ये जाऊन काहीतरी पार्टी किंवा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. तर त्यासाठी हा आपला एक मित्र आलाय, परंतु तो सध्या अंधार आहे. जाण्याच्या अगोदर मी माझ्या मित्राच्या दुकानामध्ये आहो. कटिंगवाला शुभम तो याचा आहे. तो आम्हाला बोलवून स्वतः जेवण करायसाठी गेलेला आहे. आता किती वेळ होते का बघू. आणि कुठं जायचंय काही आपल्याला माहित नाही. आता एकत्र आल्यानंतर सगळं माहित होईल, म्हणून व्हिडिओ मध्ये बनवून राहा. नक्कीच तुम्हाला आज काहीतरी विशिष्ट, काहीतरी चांगली गोष्ट बघायला भेटणार आहे. बने रहो. फायनली वाट पाहून हा आपला मित्र आलेला आहे, शुभ्या कटिंगवाला. आता आपण निघूया. पण मला आताही अद्याप कुठं चाललो काही चाललो माहित नाही. आपल्या भावांनी नवीन दुकान टाकलेलं आहे मोबाईल रिपेअरिंगच्या सावलीमध्ये. येणं का मालक? अशाच म्हणून फायनली आपण खैरीमध्ये आलेलो आहोत. कारण आतापर्यंत आपल्यासाठी बी सस्पेन्सच होता. तो गाडी जिकडे तिकडे आली आणि इथे मी ऑलरेडी येऊन आहो. आणि ही जागा जबरदस्त आहे, कारण इथं आपल्याला प्राणी वाणी पाहायला भेटते, त्यामुळं मस्त. आणि हे आमचे मॅडम लोक एक सामान काढताना येतच घेणं सावली सुवली. गेस वॉट आम्ही काय करणार आहोत आता. ट्रक 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 ट्रक. ये देखो, या जंगलामध्ये खाणार आम्ही मॅगी. आता आपल्याला जंगलामध्ये बढिया मॅगी खायची आहे. त्याच्यासाठी आता आपल्याला काड्या वगैरे जमा करणे आहे. आणि तर पहिला काम आहे आता काड्या जमा करणं. हो, पुसणार आहे. छान वाटते ना तुला. हे बघा, शुभमची काही वर्ष अगोदर आला होता तेव्हा रुमाल विसरला होता. काड्या उचलताना जबरदस्त जळणारा आपल्याला एक भेटलेला. थांब ना. हा, जळते एक नंबर. सोबतच आता आपल्याला हे कोणते इंग्रजी चीज म्हणतो आम्ही याले, तुम्ही काय म्हणता रे गावात? चिजबिली. हे आम्ही लहानपणी गोंडपिपरीकडे असल्यामुळं इकडं इंग्रजी चीज आणि इंग्लिश मध्ये सायंटिफिक नेम तुम्ही सांगून टाका. आता मी टाकून देईन तसं इथं. भाऊ, गावाकडची मजाच काहीतरी वेगळी आहे, म्हणून या एक्सप्लोर करा. जबरदस्त. अबे कार्ड मध्ये थोडसा पेट्टी का तसा. अबे नाही पेटते, तो बहुत स्मूथ आहे. तुम्ही कोणत्या जगात राहता रे. टाकरे प्लास्टिक आहे. अबे कागद जळला की या वर्षी. त्याच्यावर हे कर काड्या. ते तुले ते माग तुझ्या पाया खालची नाही का ते टाक. शुभ्या बहुत स्मूथ हे आहे.
बे वर वर जाडून का झाला झाला करता ते टाक ना सुकेवाला. तसं जडतानी पाहिल्या हे टाक ते वरचा टाक पटपट. खाण्याच्या नादात माणूस तिकडे नाही का हा टाक रे हा वाला खोड. अच्छा टाक काय बनवणार कोण आहे बनवा तुम्ही. तू. काडी नव्हते का ते एका काडीने सरकव ना. आता तसा ठेवायचा दंडू. आपला भुट्टा तयार झालेला आहे. एक नंबर. थँक्यू मित्रांनो बनवून देण्याबद्दल. अरे एकदम भाजाचा नाही एक्स्ट्रा ज्ञान देऊन राहिलेलं आहे तुम्हाला. आपल्या मित्रांनी स्वतःचा त्याग करून म्हणजे ते बनवले स्वतः मेले वेले नाही परंतु नाही का आपल्यासाठी दिले टेस्ट करायसाठी. कारण काही झाला आपण क्रिएटर असल्यामुळे थोडासा मान सन्मान भेटतेच जाग्या जागेवर. चला बघू टेस्ट कशी आहे तर. आहे चांगला परंतु सध्या तो पकलेला नाही हा त्याच्यामुळे नाही का बरोबर नाही वाटत. थोडा शिजला नाही त्याच्यामुळे थोडा कसंच तरी वाटत. त्यांनी बी आता खाऊन पाहतात की कसं वाटत आहे काय कसं आहे बे. एक नंबर. शुभू दोन्ही शुभूच आहेत. माझ्या जीवनात जास्त शुभमत भरले. विषय आहे का रे. जंगलात बनवलं मॅगी. मित्रांनो विषय असा झालाय की आता आपला पाणी संपलेला आहे. मॅगी तर बनवासाठी आलो आणि महत्वाचीच गोष्ट विसरलो आपण. बे हो येतला नको. आता आपण खतरनाक एक्सपेरिमेंट करणार आहोत. शुभम बॉटल घेऊन चाललेला आहे ना आता आम्ही. पाणी संपलेलं आहे म्हणून आता आम्ही गावात चाललो. पाण्याची फार गरज आहे. बिलकुल नवीन असल्यासारखा बोलायचा. अभिनंदन मनाचा जेवण करता वापस यायचा. नाही काहीच नाही. तेवढे जीवलगच नाही म्हणतो आम्ही. आपली मॅगी तयार झालेली आहे. आता तोंडातून पाणी निघण्यास सुरू झालेला आहे. चला आणि सोबत बघा मित्रांनो तोंडात पाणी येत असेल तर एक काम करा दुकानात जा 5 रुपयाची मॅगी घ्या आणि खाऊन पहा. हे आंबे आणलेले आहे. आपल्याला सगळी सोय आहे फक्त एकाची कमी आहे. पुरा आयटम जबरदस्त मित्रांनो आपला सुरुवात झालेली आहे. सगळ्यांनी खाऊन घेतले. आता आपण पण खतरनाक वाटत आहे. आओ कभी ट्राय करके देखो. लाव डीजे सुरू कर. तात्याल पुरून घे ग प्रेम करून लोक पुन्हा तात्याल पुरून घे ग प्रेम करून. आता आपली मॅगी वगैरे खाऊन झालेला आहे. बहुत जबरदस्त झाली होती. आय होप तुम्हाला पण व्हिडिओमधून चांगलं वाटलं असणार. आणि हे आता भांडे धुताना
पण जर तुम्हाला यायचं झालं असेल, यायची इच्छा झाली हे लोकेशन पाहून, कारण अतिशय शांत वातावरण आणि प्राणी भेटण्याची गॅरंटी आहे हमखास या टाईमवर. तर शिंदेवाईवरून आय थिंक 25 किलोमीटर, सावलीवरून पण लगभग 20-25 किलोमीटर खैरी हे गाव आहे. पोस्ट आय थिंक गुंजेवाई, तालुका शिंदेवाई. नक्कीच विजिट करा. हॅलो मित्रांनो, तर आता अशा रीतीनं आपला इथला प्रवास म्हणजेच खैरीचा तलाव इथं आपली मॅगीची पार्टी संपन्न झाली आहे. हे बघा मित्रांनो, जंगलात किंवा कुठेही पार्टी केल्या असे विजवून टाकायचं असं. ओम नमः शिवाय. बघा चल, आता सायंकाळचा टाइम झाल्यामुळे आता थोडं आम्ही जंगल एक्सप्लोअर करणार आहोत, कारण की या टाइमावर निश्चितच काही ना काही भेटण्याचा चान्सेस आहेत. बघू आता काय मिळते. तर मिळालं तर ठीकच, नाही मिळालं तरी ठीकच. कारण आमचा टाइम जेवढा आता आम्ही इथं होतो तेवढा टाइम तर चांगल्या प्रकारे स्पेंड झालेला आहे. आम्हाला आता कोल्हा दिसल्यासारखा झाला. तो बघ कोल्हा, तेव्हा जाऊ दे ना जवळ. कोल्हा दिसला का तुम्हाला? बे कॅट वाटत आहे, कोल्हा वाटत आहे. तो कोल्हा सोबत हो ना कोल्हा मित्रांनो. अबे एवढं आम्ही नेहमी जवळ एवढं नाही, आम्ही काहीच नाही करत ते. असे हे राहते, काही मोठे प्राणी आले ना, पक्षी बहुत चिल्लावतात. हे बघा मित्रांनो, पहिला प्राणी मिळालेला आहे कोल्हा. खूप थ्रिलिंग असं फिलिंग येत आहे, कारण की जस्ट आता आम्हाला कोल्हा दिसला हा तर इथे पक्षी आहे. आणि थोडं आम्ही आता अंदर जाण्याचा प्रयत्न करत आहोत. सगळे इथं घाबरत आहे, पण कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. पण आता आम्हाला काय काय खोवा लागेल, बघू आता. काय रे बाबांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चांगला आहे, वाईट आहे, आणि चांगला वाटला असेल तर लाईक करा. काही बोलायचं असेल तर कमेंट करा, आणि चॅनलवर पहिली वेळ आल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.